नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर ठीकच असाल आणि आय होप तुम्ही सगळे व्यवस्थित असाल. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडीशी वेगळी होणार आहे. आपण आज सकाळी जातो आहे भाजी मार्केटला. आणि आठवड्यातून ज्या दिवशी सुट्टी असेल किंवा आठवड्यातून एकदा आम्ही असं भाजी मार्केटला जात असतो. आता मी बरेच दिवस झाले इकडे आलेली नाही आहे, त्यामुळे बऱ्याच दिवसानंतरच भाजी मार्केटला आले. आणि बघा मस्त लाल चेरी झालेले आहेत. पण आधी सर्वात आधी आपल्याला भाजी घेतानाही त्याचा क्रम ठरवावा लागतो. जे जड वस्तू आहेत ते थोडंसं आधी आपण घेऊन ठेवतो. आणि इकडे मस्त चेरी, टोमॅटो, झुकिनी छान असं भाज्या पण आलेल्या होत्या. ते ब्रोकली होती मस्तपैकी आणि अवोकाडो होतं. तर सर्वात आधी मला ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्या मी घेऊन टाकल्या, म्हणजे आपलं बेसिक जे असतं मिरची वगैरे ते. आणि मग आम्ही असं फटका मारत होतो की काय नवीन आलेलं आहे मार्केटमध्ये. आणि मी असं ठरवते की जळगावची वांग्याचं काहीतरी करूया. त्यामुळे मी ती वांगी पण घेतली. आणि इकडे छानपैकी करवंद आणि हे जांभळं आलेली होती. श्रावीने तर घेतलं लगेच त्याच्यावर ताव मारायला चालू केलं. आणि त्यानंतर असं आमचं छान मार्केटमध्ये फेरफटका मारून आमचा भाजीपाला झाल्यानंतर चहा घेतला आणि घरी आलो. चला बघूया आजचा भाजीचा हॉल व्हिडिओ. तर कसं आहे ना, फॅशनच्या हॉलचे व्हिडिओ तर सगळेच करतात, आपण आज भाजीच्या हॉलचा करूया. तर मी इथे आणलेली आहे पालक, कोथिंबीरची मोठी जुडी आणलेली आहे, काकडी आहे आणि त्यानंतर आहे अद्रक आम्हाला भरपूर लागते, कारण की भाजीमध्ये तर मी टाकतेच, पण चहामध्ये तर आमचा चहा अद्रकीशिवाय तर होतच नाही. त्यानंतर आता पावसाळा चालू होत आहे आणि इकडे मी चेरी आणलेली आहे, कारण की हा सीझन आता संपत आला आहे. त्यानंतर इकडे आहे पेरू, सोबत थोडेसे फ्रूट्स आहेत, त्यामध्ये आहे ॲपल आणि पपई आहे. आणि मेन म्हणजे आहे लिची. तर आता लिचीचाही सीझन संपतो आहे, म्हणून आता शेवटची लिची सीझनची घेऊया. मला पण आवडते लिची खूप. लगेच लिचीवर ताव मारला. आणि बघा इकडे आहे वांगं, त्यानंतर दोडकं, थोडेसे ज्यूससाठी मी इकडे आवळा आणला आहे. जोपर्यंत केसांची वाट लागत नाही तोपर्यंत आवळ्याकडे लक्ष जात नाही आपलं, असं काम आहे. तर आवळे आणलेले आहेत, कारण की थोडेसे केस मला गळल्यासारखे वाटत आहे. सोबत थोडीशी रताळं आहेत आणि ही आहे काळी मैना म्हणजे करवंद. तर एकदम गोड होती ही करवंद. आणि सोबत मी यावेळेस पांढरा कांदा घ्यायला लावला. श्रावीच्या डॅडीने मला तो आणले. आणि त्यांच्यासाठी फुटाणे आणलेले आहेत. त्यांना फुटाणे वगैरे असे जे खरमुरे वस्तू असतात त्या खूप आवडतात. तर हा आहे अवोकाडो. आता याचं तर रिस्की काम आहे रे बाबा, कारण की हा कट केल्याशिवाय कळत नाही की आतून कसा निघेल. वरतून तर छान दिसत होता, बघूया आता नंतर आपण कसं निघतं. तर सर्वात आधी भाजीपाला आणल्यानंतर माझं एक काम म्हणजे ज्या पालेभाज्या असतात ना त्या मी छान निसून घेत असते. आणि बरेच जण पालेभाज्या धुवून पण घेतात, पण मला असं वाटतं की धुतल्या आणि त्या फ्रीजमध्ये ठेवल्या ना की त्याचा ओलसरपणा जास्त होतो आणि कधी लवकर खराब होतात त्यामुळे मी फक्त निसून छान अशा पॅक करून त्या फ्रीजमध्ये ठेवत असते. तर हा इथं रॅपिंग पेपर आहे माझ्याकडे. तर त्या रॅपिंग पेपरमध्ये असं छान रॅप करून त्याला ठेवणार आहे. आणि माझं एक मील प्लॅनिंगचं असं ठरलेलं असतं आठवड्याचं, की ज्या भाजीपाला आपण आणतो त्याला ज्या पालेभाज्या आहेत त्या आधी संपवायच्या आणि नंतर फळभाज्या, कारण की त्या लवकर खराब होतात ना म्हणून. आणि इथे आता सोबतच कोथिंबीर पण नेसून घेऊया आपण. तुम्ही पण असा सिक्वेन्स लावता का की जे पालेभाज्या आहेत त्या आधी करायच्या आणि नंतर फळभाज्या, कारण की फळभाज्या थोडंसं 2-3 दिवस चांगल्या आरामात राहू शकतात. आणि फ्रीज असल्यामुळे आजकाल काही प्रॉब्लेम नाही, तरीही पालेभाज्याच आधी खायला पाहिजे. प्रेफर करते मी तसंच करायला. आणि छान असं निसून घेतली कोथिंबीर. आता नाही म्हणता हे असं वाटतं की किती फास्ट झालं ना, असं पटकन झाल्यासारखं वाटतं, पण हे काम करायला खूप वेळ जातो आणि खूप बोरिंग काम आहे. त्यामुळे मी आरामात ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशीच हे काम करत असते. आणि श्रावीला मध्ये असं खेळायचं असतं. आता ही कोथिंबीर एवढं फास्ट निसलेली दिसत असली तरी तिला दोन्ही भाज्या निसायला माझा पाऊण तास 1 तास तर आरामात गेला आहे. त्यानंतर मी डिसाईड केलं की आपण ना सोबतच छान भाजीपाला भरणार आहे त्यामध्ये, तर फ्रीजसुद्धा थोडंसं पुसून ऑर्गनाईज करून घेऊया. तर मी डीप फ्रीज ना असं 1-1.5 महिन्याला किंवा 2 महिन्याला एकदा डीप फ्रीज करत असते, म्हणजे सगळे बाहेरचे त्याचे रॅक वगैरे आहे जे काढून त्याला धुवून ठेवत असते. तर ते सध्या आता धुतलेले आहेत एक 10-15 दिवस अगोदरच. त्यामुळे मी आता फक्त त्याला छान पुसून घेणार आहे ड्राय कपड्याने. त्यासाठी त्यातलं आधी सगळं सामान बाहेर काढून घेऊया आणि छान भाजीपाला अरेंज करून घेऊया. तर ना हे म्हणजे असं भाजीपाला करण्यासाठी मी स्पेशली असे डबे वगैरे काही घेतले, म्हणजे वेगळं असं काही करत नाही. जे व्हेजिटेबलचा बॉक्स असतो त्यामुळेच मी त्यामध्ये सगळा भाजीपाला ठेवते. पण मला असं वाटतं की आपणही तसं ऑर्गनाईज करायला पाहिजे आता. पण चला हळूहळू अपडेट करूया थोडं. काय एकदाच सगळं केलं की मग आपण तरी नवीन तरी काय करणार ना. त्यामुळे सध्या तरी मी या
अशा जो फार्म फ्रेशचा खालचा जो बॉक्स आहे त्यामध्ये सगळ्या भाज्या फळभाज्या ठेवत असते आणि पालेभाज्या मी जशा रॅप करून तुम्ही आधी बघितलं तशा ठेवत असते. छानपैकी एक कद्दू आहे, तर कद्दूचं काहीतरी धपाटे वगैरे किंवा त्याच्या असे मस्त पुऱ्या करायचा प्लॅन आहे. त्यानंतर दोडक्याची मस्त छान भाजी आणि वांग्याचं भरीत असं करणार आहे. तर मी या भाज्यापासून काय काय रेसिपीज बनवल्या त्या पण मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर म्हणजे हे एक प्रकारचं वीकली मील प्लॅन आणि फ्रीज ऑर्गनायझेशन अशा टाईपमध्ये आहे. तर चला तर बघूया. तर ना फ्रीजचा सगळ्यात वरचा जो कप्पा आहे ना तिथे मी दुधाच्या पिशव्या आणि आपलं बटर, चीज वगैरे किंवा दही अशा ज्या वस्तू असते ते सगळ्यात वरती ठेवत असते, कारण की ते खूप हांडी जातं आणि आपल्याला माहिती असतं की तिथं ठेवलेलं आहे म्हणून ते दररोज लागणाऱ्या वस्तू आहे. आणि खाली जे असतं ते भाज्या फळभाज्या वगैरे. तसं तर ना माझं एक मी असं ठरवलेलं आहे की जे फ्रूट्स आणि आपण जे शिजवलेलं अन्न असतं ना ते कधीच मी फ्रीजमध्ये नाही ठेवत. म्हणजे फळं तर फ्रीजमध्ये ठेवायला नाही पाहिजेत, पण बरेच जण ठेवतात. पण मी तरी 8 दिवसाला लागतील एवढीच फळं आणत असते आणि ती फ्रीजच्या बाहेरच ठेवत असते. आणि शिजवलेलं अन्नाचं असं आहे की मी कधीही शिजवलेलं अन्न म्हणजे भात वगैरे वरण असं जे उरलेलं असतं तिथं ठेवत नाही. जेवढं लागतं तेवढंच ठेवतो आणि ते रात्रीचं किंवा सकाळचं उरलेलं असेल तरी पण मी ते बाहेरच ठेवते, जेणेकरून त्याचा जो एक लिमिटेड खायचा पिरियड आहे तेवढ्यातच आपण पोटात गेलं पाहिजे ते, त्यानंतर नाही खायला पाहिजे. आणि फ्रीजमध्ये बाकी मग मी सॉस, लोणची वगैरे जी की जास्त वेळ टिकणाऱ्या वस्तू आहे असं ठेवत असते. आणि ड्रायफ्रूटसुद्धा मी ठेवत नाही फ्रीजमध्ये, कारण की ते बाहेरच ठेवण्यासाठी असतात. बरेच जण फ्रीजमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ठेवतात, तर ते मी नाही ठेवत. आणि दुसरं एक म्हणजे शिजवलेलं अन्न ते तर बिलकुल नाही ठेवायला पाहिजे, कारण की मग आपण ते तसंच ठेवतो आणि मग ते कुठेतरी कोपऱ्यामध्ये दाबलं जातं आणि आपण ते त्याच्याकडे बघत नाही आणि फ्रीजला त्याच्यामुळे खूप घाण असा वास येतो. त्यामुळे ज्या भाज्या बनवायच्या बाकी आहेत त्याच मी फ्रीजमध्ये ठेवत असते. आणि फ्रूट्सही 8 दिवसात संपतील, किंवा जर कट केलेलं असेल एखाद्या वेळेस तर वेगळी गोष्ट आहे. कट केलेलं फ्रीज असेल, फ्रीज म्हणजे फ्रूट्स जर असतील आणि ते आपल्याला संपलं नाही आहे तर ते फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. तर सर्व मी सगळं व्यवस्थित पुसून बाकी तिथे ठेवलेलं आहे. येताना मी पनीरसुद्धा घेऊन आले होते, तर माझ्याकडे एअरटाईट चं कंटेनर आहे त्यामध्ये पनीर ठेवूया. आणि पनीर ठेवताना ना एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवायला पाहिजे, नाही तर तसंच उघडं जर ठेवलं ना तर ते कडक होतं आणि त्यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं. तर अशा प्रकारे छान माझं मोजकं सामान असतं फ्रीजमध्ये हे मी ठेवलेलं आहे. आणि त्याला आता आतून जसं स्वच्छ केलं तसं बाहेरूनही थोडंसं चिकट झालं, तुम्ही बघू शकता. त्याला आता बाहेरूनसुद्धा थोडंसं पुसून घेऊया. तर मी त्या फ्रीज मॅग्नेटच्या मदतीने तिथे थोडेसे माझे जे चार्ट वगैरे असतात ते लावलेले आहे. तर ना पुसण्यासाठी मी थोडंसं आपलं जे लिक्विड असतं हँडवॉशचं ते घेतले कपड्यावर आणि त्याला ओलसर करून घेतलं आहे आणि वरून छानपैकी त्याला पुसून घेऊया. आपण जिथं हात लावत असतो ना हँडल तिथे थोडंसं जास्त चिकट झालेलं असतं म्हणून तिथे थोडं घासावं लागतं. तर मी तिथे थोडंसं जास्त पुसून घेते घासून. तर श्रावीला ना आता काहीतरी दाखवायचं आहे मध्ये, म्हणून तिची घालमेल चालू आहे की आता मी पण दिसले पाहिजे त्याच्यामध्ये, मला काहीतरी दाखवायचे. आणि आता ती बघा तिथे मध्ये हात दाखवते असा. आता तिने तिथून चेरी घेतली, मी बघितलं आहे तिच्याकडे आणि ती चेरी दाखवते बघा कॅमेरामध्ये. आता तिची हाईट कमी असल्यामुळे ते दिसत नाही आहे, पण तिचा प्रयत्न चालू आहे. तर ना फ्रीजच्यावर मी एक छान असं मनी प्लांट ठेवलेलं आहे. त्याला मी त्यातलं पाणी 2-3 दिवसाला बदलत असे, त्यातलं पाणी आज बदललं आणि त्याला छान धुतलं आणि परत ते जागच्या जागी ठेवून घेतलं. आता कामाचं कसं असतं ना, आपण एखादं काम जर करत असलो आणि त्याच्या सोबतीची मागची पुढची कामं केली की थोडंसं सोपं जातं. म्हणजे आता मी भाजीपाला केला की लगेच फ्रीजसुद्धा साफ करून घेतलं की म्हणजे मग जिथल्या तिथं कामं होत राहतात. तर हे जे 2 स्केच आहेत ना ते माझ्या मामाच्या मुलीने बनवलेले आहेत. तर मी लास्ट दिवाळीच्या वेळेस तिच्याकडे गेले होते, तर मी तिच्याकडून घेऊन आले, कारण की याच्यावर किचन रिलेटेड थोडंसं तिथं स्केच काढलेले आहे आणि मी ते माझ्या फ्रीजवर असे लावलेले आहेत. तर चला तर आता कांदा वगैरे तर जिथल्या तिथे टाकून घेऊया. तर कांद्याचं जे असतं ना त्याच्या खाली त्याचा पाचोळा वगैरे जाऊ नये म्हणून मी असे पेपर टाकत असते छानपैकी. तुम्हीही असं करत जा, जेणेकरून त्याचं जे मॉइश्चर असतं तेही शोषलं जातं आणि कांदा असं राहतात. आणि माझे फ्रूट्स हे या स्टीलच्या बास्केटमध्ये ठेवलेले असतात, मी ते त्याला झाकून ठेवले असतात जेणेकरून त्यावर मच्छर वगैरे बसत नाहीत. आणि एक पेरू खाऊन घेतलं सकाळी सकाळी आम्ही. काल थोडासा रवा भाजून घेतला होता, त्याला तसंच ठेवलं होतं मी वाळून, तर तो भरून घेतला आणि हे लाडू या भरणीमध्ये भरून घेतलेत.
आणि तोपर्यंत बाहेर बघते एवढं छान वातावरण झालं होतं, हवा सुटली होती छान थंडगार. वातावरणाचं एक अनप्रेडिक्टेबल असं, सकाळी एवढं मस्त फ्रेश होतं आणि आता लगेच आभाळ आले. असं वाटतं किती पाऊस पडतोय की, आणि पावसाची तर काही अजून तयारीच नाही आहे यायची. तुमच्याकडे पावसाळा चालू झाला आहे का नक्की मला कळवा तुम्ही. आता आभाळ तर आलेलं आहे, असं दिसते की भरपूर पाऊस पडतो. तर चला काहीतरी छान बनवूया. त्यासाठी मी इथे आवोकाडोची टेस्ट बघूया आता कसा निघतो. तर हे कट करेपर्यंत एक जीवाला धाकधुकच लागलेली असते की एवढ्या महागाचा आणल्या आणि छान निघतो का नाही. तर अरे वा, छान निघला आहे हा, काही खराब वगैरे नाही निघला आहे. आणि ना मी एक ठरवलं की यावेळेस याचं मधलं जे बी आहे ना त्याला पण पाण्यामध्ये टाकून बघूया, जर उगवलं तर चांगली गोष्ट आहे. तर त्याच्यावरचा अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कळवा. त्यातला सगळा गर मी इथे काढून घेतला आहे आणि ना एक डिसाईड केलं की आपण त्याचा संध्याकाळी मस्त रोल बनवूया. पोळीचा रोल, आवोकाडो आणि थोडंसं सँडविच टाईपमध्ये आपण जे मिक्स करतो तशा टाईपमध्ये बनवून घेऊया. तर त्याचा छान गर काढून घेतला आहे मी. आणि त्याचं बी लगेच इथे एका काचेच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये ठेवून दिले. तर ना वातावरण एवढं छान झालं होतं म्हणून श्रावीच्या डॅडीने मला गॅलरीमध्ये थोडा आवाज दिला. श्रावीची खेळणी बघा तिने मस्त अशी लावलेली आहे तिथे, आणि किती छान आभाळाचा रंग झाला आहे, कुठे सोनेरी कुठे गुलाबी तर कुठे कुठे निळं असं दिसत होतं आज ढग. घरातल्या घरातून असा सनसेट पाहायलाही कधी कधी छान वाटतं सुट्टीच्या दिवशी. हा व्ह्यू तर मला सगळ्यात जास्त आवडला. एखाद्या पिक्चर काढल्यासारखं फोटोमधल्यासारखा व्ह्यू दिसतोय. तर मी पुढच्या तयारीला लागले लगेच. आता श्रावीला खेळायला न्यायची खाली वेळ झाली आहे म्हणून म्हणलं की आधी माझा थोडंसं स्वयंपाक करून घेऊया. तर मी आता पोळ्या करून घेते, म्हणजे ते खेळून आल्यावर भाजी वगैरे काहीतरी करता येईल. आणि आवोकाडोचा रोल आपण बनवणार आहोत, त्यामुळे बघूया आता भाजीचं काय होतं ते. तर सर्वात आधी पोळ्या करायला लागलेली आहे मी. आणि ना आपल्याला असंच मुलांना खेळवायचं असतं, घरातले असेच छोटे मोठे काम असतात, म्हणून मग आपल्याला असंच आपल्या कामाचे ॲडजस्ट करावं लागतं. म्हणजे काहीतरी आपण करून गेलो ना असं की आपल्यावरही लोड येत नाही. तिला खेळून घालून घेऊन आले की मग आपलं थोडंसं दमल्यासारखं होतं, त्यामुळे पटकन असं काहीतरी करावं वाटत नाही. म्हणून मी खाली जायच्या आधीच थोडासा माझा स्वयंपाक करून घेत असते. एकतर भाजी भाकरी जे काही करायचं असेल किंवा कुकर लावायचं असेल ते मी श्रावीचा खेळायला घ्यायच्या आधी घेऊन जायच्या आधी करून घेत असते. म्हणजे मग खालून आल्यावर एकतर भाजी किंवा फक्त फोडणी द्यायचं वगैरे असं काहीतरी छोटंसं राहतं काम, आणि ते पटकन होतं. त्यामुळे त्याला तेवढं काही वाटत म्हणजे वेळही लागत नाही, तिचं खेळणंही होतं आणि आपलं जेवणही पुढं ढकललं जात नाही, जेवणाची वेळही. आज श्रावीने फक्त सायकल खेळायची असंच नाद लावला होता, म्हणून ती खूप फास्टमध्ये छान सायकल खेळते. सोबत शार्दूल पण होता आणि ती सायकल खेळत असली की मी पण माझं संध्याकाळी मस्त 2-3 चक्र मारून वॉक करून घेत असते. आणि वॉकचं असं म्हणजे कसं आपल्या लेडीजला असं बाहेर पटकन जायला आणि याला टाईम भेटत नाही, म्हणून तिच्या खेळण्याबरोबर माझंही छान वॉक करून होते संध्याकाळची. मस्त अर्धा 1 तास खेळून तिथे आम्ही वर आलो नंतर, आणि मी माझं आवोकाडोला थोडंसं मॅश करून घेतलं परत. आणि त्यामध्ये मस्त आपण बाकीचं जे लागतं ते टाकूया. इथं लसण, टोमॅटो, काकडी आणि कांदा घेतलेला आहे मी. हे सगळं त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं पनीर किसून घालणार आहे त्यामध्ये. आणि आपले जे घरगुती मसाले असते म्हणजे लाल तिखट, मीठ आणि जो धने जिरे पूड असते ती, आणि थोडेसे चिली फ्लेक्स घरचेच आहे ते टाकलेले. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकले. जसं आपण आवोकाडो टोस्ट बनवतो ना तसंच बनवते. आणि त्यानंतर श्रावीच्या डॅडाने थोडेसे ब्रेड पण घेऊन आले, तर मग मी असं डिसाईड केलं की आपण ना त्याचा टोस्टसुद्धा बनवूया आणि रोलसुद्धा बनवूया. तर मी दोन्ही साईडने आधी ब्रेडला थोडंसं बटर लावून त्याला थोडंसं भाजून घेतले आणि नंतर त्यावर असं मस्तपैकी सगळं अप्लाय करून परत एकदा बटर लावून त्याला छान दोन्ही साईडनी भाजून घेतले. तर बघा किती छान आवोकाडो टोस्ट तयार झाला, एकदम भन्नाट लागतो हा. नक्की तुम्ही करून पहा रेसिपी. आणि जसं मी म्हटलं होतं तसं आता आपण रोल बनवूया पोळीचा.
तर कसं असतं ना, मैद्याचं सारखं सारखं खाल्लेलं जास्त चांगलं नसतं, त्यामुळे आम्ही कधीतरी असं 15 दिवसाला, महिन्याला वगैरे असं कधीतरीच ब्रेड वगैरे खात असतो. आता इकडे टोस्ट आणि अवोकाडोचा रोल असं दोन्ही बनवलेलं आहे मी. तर आता ना मी पालकपासून ही पालकाच्या पराठ्याची किंवा धपाटा असं म्हणू शकता, पालकाची तिखट पोळी अशी बनवली होती रेसिपी. तुम्हाला मी म्हटलं होतं की मी कुठे कुठे यूज केला भाजीपाला ते दाखवते. तर मी अशी तुम्ही हे बनवू शकता, असं पेस्ट करून, पालकाची पेस्ट करून टाकली मी त्याच्यामध्ये, पराठ्यासारखं बनवलं आहे आणि खूप टेस्टी लागत होतं ते. आणि त्यानंतर जो कद्दू आपण आणला होता त्याचे मी मस्तपैकी असे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पराठे बनवले. छान असं कद्दू किसून घेतलं, त्यामुळे सगळे मसाले टाकले आणि आपलं पीठ वगैरे टाकून घेतले आणि छान त्याचे पराठे असे बनवून घेतले. आणि दुसरी रेसिपी म्हणजे तर मी उरलेले जे आपले फ्रूट्स आहेत ते पण अशा आठवड्याभराचे संपून टाकले. आणि जे आपण वांगे आणलं होतं, जळगावी वांगं, त्याच्या भरताची रेसिपी मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे, तुम्ही ती बघा नक्की. तर याचं असं भरत बनवलं. त्यानंतर आपली दोडक्याची भाजी बनवली होती अशा प्रकारे. आणि जे पालक उरलेला होता त्याचं मी दुसऱ्या दिवशी मस्त वरणामध्ये टाकून त्याचं छान डाळ पालक बनवलं. तर तुम्ही पण असं तुमचं ज्या तुम्ही आठवड्याभरात भाज्या बनवणार आहेत त्याचं एक डिसाईड करू शकता की तुम्ही कसं बनवायचं, कसं नाही, एक मील प्लॅनिंगसारखं. मस्त असं पालक त्यामध्ये टाकून फोडणीमध्ये त्यामध्ये डाळ टाकली मी आणि हे डाळ पालक बनवले. तर तुम्हाला हे कसं वाटलं आजचा व्हिडिओ, की सगळं मील प्लॅनिंग, थोडंसं फ्रीज ऑर्गनायझेशन आणि आपला जो आठवड्याचा एक रुटीन असतो भाजीपाल्याचा वगैरे, तो मी इथे दाखवला तुम्हाला. नक्की कमेंटमध्ये मला कळवा. आणि चला तर आता मी जेवणावर ताव मारते. भेटूया पुढच्याच असं छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय.